भारताचे 1000 वर्ष जुने ताम्रपट जे तब्बल 300 वर्ष नेदरलँड्समध्ये पडून होते, जे अखेर काल भारतात परत आले. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की हे नेमकं काय आहेत आणि भारतातून ते बाहेर कसे गेले, तेव्हा तुम्हाला अभिमानही वाटेल आणि रागही येईल. ही गोष्ट आहे 11व्या शतकातील, जेव्हा दक्षिण भारतातील चोल साम्राज्य आपल्या वैभवाच्या शिखरावर होतं. राजा चोल आणि त्यांचा पुत्र राजेंद्र चोल यांनी श्रीलंकेपासून ते दक्षिण पूर्व आशियापर्यंत आपला प्रभाव निर्माण केला होता. त्याच काळात त्यांनी एक शाही आदेश जारी केला की नागपट्टण मजवळील अनेमँगलम गावातून मिळणारं उत्पन्न एका बौद्ध मठाला चूडामणी विहार दान म्हणून दिलं जाई. हा आदेश कायमस्वरूपी जतन व्हावा म्हणून तो तब्बल 21 ताम्रपटांवर तमिळ आणि संस्कृत भाषेत कोरला गेला. एकूण वजन जवळपास 30 किलो. हे सर्व ताम्रपट एका कांस्याच्या रिंगने बांधले गेले होते, ज्यावर चोल राजवंशाची राजमुद्रा होती. हे फक्त ताम्रपट नव्हते, तर त्यामध्ये संपूर्ण चोल वंशाचा इतिहास आणि गौरव कोरलेला होता. पण हे भारताबाहेर गेले कसे? 17व्या शतकात डच ईस्ट इंडिया कंपनीने नागपट्टणमवर कब्जा केला आणि त्याच काळात हे अमूल्य ताम्रपट नेदरलँड्सला नेण्यात आले. त्यानंतर ते लीडेन विद्यापीठात तब्बल 300 वर्षाहून अधिक काळ पडून राहिले. भारताने 2012 पासून हे ताम्रपट परत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2023 मध्ये युनेस्कोच्या समितीने भारताचा दावा योग्य असल्याचं मान्य केलं आणि नेदरलँड्सला ते परत करण्याची शिफारस केली. आणि अखेर 16 मे रोजी भारत सरकार आणि नेदरलँड सरकार यांच्यात अधिकृत करार झाला आणि 1000 वर्ष जुना चोल साम्राज्याचा हा अमूल्य वारसा पुन्हा आपल्या मातृभूमीत परतला. 300 वर्षांनी भारतात परतलेले हे ताम्रपट फक्त धातूचे तुकडे नाहीत, तर ते आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि गौरवशाली सभ्यतेचा जिवंत पुरावा आहेत. ही ऐतिहासिक आणि अभिमानास्पद बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या भारताचा अभिमान बाळगा. जय हिंद.